श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर उद्या आहे सोमवार आणि उद्या आलेला आहे सोमप्रदोष व्रत. एक वेळ उपाशी राहिलं तरीही चालेल, पण संध्याकाळी लावा असा एक दिवा. शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकेल. तुमच्या घराची, कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. आता आपण बऱ्याचदा कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या कष्टाचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नाही, किंवा आपल्या घराला काही दोष लागलेले असतील, आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, तर ती सर्व दूर करण्यासाठी तुम्ही हा एक उपाय जर सोमप्रदोषच्या दिवशी सायंकाळच्या वेळी केला तर तुमच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील. तर त्यासाठी तुम्हाला कणकेचा पाचमुखी दिवा जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये दिव्यामध्ये बघा आपल्याला तूप किंवा तेल जे आहे तर ते घालून घ्यायचं आहे. एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. पांढऱ्या रंगाची फुलं, भस्म, बेलपत्र, धोत्र्याचं फूल किंवा फळ आणि थोडेसे अखंड पांढरे तांदूळ हे सर्व साहित्य घेऊन सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला तांदूळ जे आहेत तर ते मुठभर तांदूळ खाली ठेवून त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे शिवलिंगासमोर. आणि नंतरनं आपल्याला हे जे पाणी आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपलं जे तोंड आहे तर ते उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही हातांनी शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतरनं भस्म, बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं, खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. या दिवशी बरेच जण प्रदोष व्रत करत असतात. ज्या व्यक्ती हे व्रत करत असतात तर त्याच्या सर्व अडचणी, बाधा ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होत असतात. आणि म्हणूनच हे व्रत प्रत्येकजण जे आहे तर ते करत असतो. या प्रदोष काळामध्ये शिवमंदिरामध्ये असा एक दिवा लावण्याला आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. त्यासोबतच या दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये सुद्धा स्नान करू शकता. यामुळे आपली शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल किंवा शत्रुत्रास असेल, जी पण काही इडापिडा असेल तर त्यापासून आपल्याला नक्कीच मुक्तता होईल. या सर्व अडचणी ज्या आहेत, दोष असतील, बाधा असतील तर त्या नक्कीच दूर होतील.